नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये गाई असेल किंवा म्हैस असेल, ती जर व्याली तर आपल्याला आनंद हा नक्कीच होतो. कारण आपल्या गोठ्याच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी होणार असते आणि आपले उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार असते. परंतु मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असे पाहायला मिळते की आपली गाई किंवा म्हैस व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे वजन जे आहे तर ते हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांची हाडे दिसायला लागतात, त्यांच्या बरगड्या उघड्या पडतात. आपल्या पशूंचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये चारा खाण्याचे प्रमाण कमी होते किंवा खुराक खाण्याचे प्रमाण कमी होते किंवा चारा खुराक जरी खात राहिले तरी त्यांचे जे काही दुधाचे उत्पादन आहे तर ते त्या ठिकाणी वाढत नसते. तर मित्रांनो, या समस्या येण्यापाठीमागची कुठली कारणं असू शकतात? आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी येतात तर आपल्या पशूंना भविष्यात ते माझ्यावरती येण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो, त्यांची गर्भधारणा होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि आपल्या पशूंकडून आपल्याला दर वर्षाला किंवा म्हैस असेल तर दर 1.5 वर्षाला जे काही एक वेत अपेक्षित आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला मिळणार हे नसते. मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो, आपल्या पशूंना कशा पद्धतीने आपण सुदृढ बनवू शकतो, त्यांचे वजन वाढवू शकतो, त्यांचे दुधाचे उत्पादन मेंटेन ठेवू शकतो, आपल्या पशूंची भूक कशा पद्धतीने वाढवू शकतो की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंपासून प्रत्येक वर्षाला एक वेत मिळण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल. तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या दिसत असतील तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. आपल्याला नक्कीच चांगला फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, यामागील पहिले जे काही मुख्य कारण असू शकते तर ते म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स. मित्रांनो, आपले जनावर व्याल्यानंतर त्यांचे दूध जे आहे तर ते वाढत जात असते आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या जनावरांना त्यांच्या शरीरातील जी काही ऊर्जा आहे तर ती खर्च करावी लागत असते. मग मित्रांनो, आपल्या जनावरांच्या आहारामधून खुराकामधून जर तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऊर्जा आपल्या पशूंना देण्यात आपण कमी पडलो तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर त्यांच्या शरीरामधील जी काही चरबी आहे तर तिचा वापर त्या ठिकाणी या प्रक्रियेसाठी करतात आणि आपल्याला दूध त्या ठिकाणी देत असतात. परंतु हळूहळू ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामधील ही जी ऊर्जा आहे, ही जी चरबी आहे तर ती कमी होत जाते, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे वजन जे आहे तर ते घटत असते. आपल्या पशूंमध्ये त्यांची हाडे आपल्याला दिसायला लागतात आणि मग मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन सुद्धा कमी त्या ठिकाणी होत असते. मित्रांनो, या कारणामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन कमी होणे, आपल्या पशूंची हाडे दिसणे, तब्येत खराब होणे तर यांसारख्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. तर मग या ठिकाणी मित्रांनो, आपण आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये जे काय आपल्याला मार्केटमध्ये रुमेन बायपास फॅटच्या पावडर येत असतील किंवा आपल्याला जे काय एनर्जी टॉनिक त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये व्याल्यानंतर त्यांना एनर्जी बूस्टर असेल, रुमेन बायपास फॅट असेल यांसारख्या सप्लिमेंट्सचा वापर त्या ठिकाणी जर केला तर आपल्या पशूंना दुधाच्या उत्पादनासाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे तर ती त्या ठिकाणी देण्यासाठी फायदा होईल आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही वजन कमी होण्याच्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांची तब्येत खराब होण्याच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, दुसरे जे काही कारण असू शकते तर ते म्हणजे आपले पशु व्याल्यानंतर आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन हे वाढत असते आणि त्या ठिकाणी जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल किंवा इतर कुठले जे काही मिनरल्स आहेत तर त्यांची जर कमतरता आली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना वजन कमी होणे, आपल्या पशूंची हाडे उघडी पडणे, आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होणे तर यांसारख्या अडचणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे जे घटक आहेत तर यांची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर ते सुद्धा होऊ शकतात आणि त्यामधून आपल्या पशूंना आपल्याला ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागू शकतो, खर्च होऊ शकतो आणि त्यासोबतच आपल्या पशूंचे वजन त्या ठिकाणी घटू शकते, त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते, आपल्या पशूंची तब्येत त्या ठिकाणी खराब होऊ शकते. तर मग या ठिकाणी मित्रांनो, आपण आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये जे काही मिनरल्सच्या पावडर आपल्याला मार्केटमध्ये येतात
तर त्यांचा वापर आपण करणे अत्यंत गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंना व्याल्यानंतर दुधाच्या उत्पादनासाठी, आपल्या पशूंच्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही तब्येत आहे तर ती मेंटेन करण्यासाठी या मिनरल्सचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. तर त्यामुळे आपण मिनरल मिक्सचरचे जे काही पावडर आपल्याला मार्केटमध्ये त्या ठिकाणी येतात, तर त्यांचा त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या काही समस्या आहेत, तर त्या टाळण्यासाठी आपण नक्कीच फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, पुढचे जे काही कारण असू शकते तर ते म्हणजे आपले पशु व्याल्यानंतर त्यांचा जार हा वेळेवर पडला नाही किंवा पूर्णपणे जर पडला नाही, तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचे भविष्यात वजन कमी होणे, हाडे दिसणे, आपल्या पशूंमध्ये त्यांचे तब्येत कमी होणे, तर यांसारख्या अडचणी या निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, आपल्या पशु व्याल्यानंतर त्यांचा जार जो आहे तर ते वेळेवरती पडणे अत्यंत गरजेचे आहे आणि पूर्ण पडणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जर अशा प्रकारच्या आपल्याला अडचणी त्या ठिकाणी आल्या तर आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भाशयाचा दाह त्या ठिकाणी होऊ शकतो आणि मग त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची जी काही इन्फेक्शन आहे तर ते पाहायला मिळते आणि आपल्या पशूंमध्ये भूक कमी होणे, आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी होणे, वारंवार आजारी पडणे, तर यांसारख्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी येत असतात. आणि मग अशा ठिकाणी आपण त्वरित आपले जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार जी योग्य अशी ट्रीटमेंट असेल तर ती त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये हे जे काही इन्फेक्शन आहे तर ते लवकरात लवकर ठीक होऊन आपल्या पशूंच्या जे काही दुधाचे उत्पादन आहे तर ते भविष्यात वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांची जी काही तब्येत आहे तर ती मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फायदा हा नक्कीच पाहायला मिळू शकतो. तसेच पुढचे जे काही महत्त्वाचे कारण असू शकते तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये व्याल्यानंतर जर त्यांना डिलिव्हरी स्ट्रेसच्या समस्या आपल्याला आल्या, बऱ्याच वेळा आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये आपल्याला या समस्या पाहायला मिळतात. त्यांचे जे काही चारा खाण्याचे प्रमाण आहे तर ते व्याल्यानंतर कमी साहजिकच झालेले असते. त्यासोबतच त्यांच्यामध्ये आपण त्या ठिकाणी व्याल्यानंतर डिवॉर्मिंग सुद्धा करणे महत्त्वाचे असते. त्यांना लिव्हर टॉनिक सुद्धा त्या ठिकाणी देणे महत्त्वाचे असते, की ज्यामुळे त्यांच्यामध्ये अ, या ज्या काही स्ट्रेस आलेला आहे तर तो त्या ठिकाणी कमी होईल आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढेल, त्यांच्यामध्ये त्यांचे पचन व्यवस्थित होईल. तर यांसारख्या सुद्धा त्या ठिकाणी आपण उपाययोजना या करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपले पशु व्यायच्या आधी जो काही ट्रान्झिशन पिरियड आहे, तर त्यामध्ये आपण आपल्या पशूंची व्यवस्थित काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये आपण आपल्या पशूंचा जो काही आहार आहे, तर तो संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे. हिरवा चारा असेल, सुका चारा असेल, ट्रान्झिशन फीड असेल किंवा आपण व्यायच्या आधी जे काही त्यांना व्हिटॅमिन एचचे सप्लिमेंट्स त्या ठिकाणी वापरतो किंवा रुमेन बायपास फॅट वापरतो. तर सारख्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे किंवा आपण एनॉनिक मिक्सचरचा जो काही वापर करतो, तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गाभण पशूंमध्ये आपण देणे अत्यंत गरजेचे आहे, की ज्यामुळे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांची तब्येत आपल्याला मेंटेन करण्यासाठी फायदा होईल, दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होईल. आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये येणाऱ्या जेवढ्या काही समस्या आहेत, तर त्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा आपण जर ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपल्या पशूंची व्यवस्थित काळजी घेतली, तर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर त्यामुळे सर्वात महत्त्वाचे जे आहे, तर ते म्हणजे ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपण आपल्या पशूंची योग्य काळजी घेतली, तर आपले पशु व्याल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जवळपास सर्व समस्या टाळण्यासाठी मदत त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. आणि जर आपल्याकडून त्या ठिकाणी या ट्रान्झिशन पिरियडमध्ये व्यवस्थित अशी काळजी घेण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी अ, अ, अवलंब आला, तर त्यानंतर मग आपण पशु व्याल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचर असेल, एनर्जी टॉनिक असेल, तर यांसारख्या सप्लिमेंट्सचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो आणि आपल्या पशूंना नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे, की आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे व्याल्यानंतर जे काही वजन खराब होणे असेल, त्यांची भूक कमी होणे असेल, त्यांची हाडे दिसणे असेल, त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होणे असेल, तर या समस्या येण्यापाठीमागची कुठली कारणं असतात, आपण त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील, तर आपण याप्रमाणे अवश्य त्या ठिकाणी उपाययोजना करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले असे फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.